मित्रांनो, कोर्टामध्ये जर तुमचा उलट तपास चालू असेल, तर कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याची काहीही कारण नाही. तुम्ही दावा दाखल केलेला असतो, अफिडेव्हिट हजर केलेलं असतं. अफिडेव्हिट आणि दावा तुम्ही वाचून घेतला पाहिजे आणि त्या पद्धतीनं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हो की नाही असंच दिलं पाहिजे. कारण तुम्ही दावा दाखल करताना तुम्ही तुमचं म्हणणं काय आहे किंवा कोर्टाला काय सांगायचं हे म्हणालेलं असतं. त्याचबरोबर अफिडेव्हिटसुद्धा तुम्ही हजर केलेलं असते आणि समोरचा वकील तुम्हाला प्रश्न विचारून तुमच्याकडून फक्त अपेक्षा हो किंवा नाही किंवा माहीत नाही अशीच प्रश्नाची उत्तर तुम्ही द्यावी लागत असतात. कोणत्याही प्रकारचं भीती, टेन्शन अजिबात घेऊ नका. कारण प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्ही जर तो प्रश्न समोरच्या वकिलाचा तुम्हाला समजला नसेल, तर एक वेळा म्हणता 100 वेळा तुम्ही तो प्रश्न पुन्हा पुन्हा विचारू शकता. जोपर्यंत तो प्रश्न काय विचारला हे समजत नाही तोपर्यंत मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर देऊ नका. प्रश्न समजला नसेल तर चुकीचं उत्तर जाण्याची शक्यता असते. त्यामुळं पुढचा वकील तुम्हाला कोणते प्रश्न विचारतात विचार करा, थांबा थोडा वेळ आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर द्या. कारण पुढचा वकील तुम्हाला तुमचा गोंधळ करण्याचे आणि तुमच्याकडं चुकीच्या प्रश्नाची उत्तरं घेण्याची शक्यता असतो किंवा बरोबर असून सुद्धा तुम्ही गोंधळून जाऊन चुकीची उत्तरं देऊ शकता. कारण समोर कोर्ट असतं, पोलीस असतात, वकील असतात, पक्षकार असतात. वातावरण तिथलं भीतीचं असतं, पण भिवून जाण्याचं मित्रांनो काही कारण नाही. आपण घरात बसलोय अशा पद्धतीनं तिथं प्रश्नाची उत्तरं कोणालाही न भीता देणं गरजेचं आहे. कारण कोर्टात जरी जज असले, पक्षकार असले, वकील असले, कुणी जर असले, तर ही माणसंच असतात आणि आपण काय खून मारामारी केलेले नसतो. त्यामुळं कोणत्याही दिवाणी दाव्यामध्ये तुम्ही उलट तपास घेत असताना न भीता व्यवस्थित प्रश्नाची वादी म्हणून तुम्ही उत्तरं व्यवस्थित देणं गरजेचं आहे. धन्यवाद मित्रांनो.